नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी विभागामार्फत टोकन यंत्राला 40 ते 50% अनुदान दिलं जातं. टोकन यंत्राचे फायदे म्हणजे सोयाबीन, भुईमूग, मका ह्या पिकाची लागवड करता येईल. लागवड करत असताना पिकाची खोली व अंतर व्यवस्थितरित्या मेंटेन करता येईल. टोकन यंत्राद्वारे बियाण्याचे प्रमाण कमी लागेल, जे की त्यामुळे होणारा जो खर्च हे कमी करता येईल. टोकन यंत्राद्वारे एकाच वेळी पेरणी व बेसल डोस खतांचा देता येईल. टोकन यंत्र हे एका सिंगल शेतकऱ्यांना सुद्धा वापरता येईल. टोकन यंत्र ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जाणार नाही त्या ठिकाणी टोकन यंत्राद्वारे सुद्धा पेरणी करण्यात येते. टोकन यंत्राला कोणताही मेंटेनन्स खर्च नाही. तरी आपल्या एका शेतकऱ्याचे मनोगत ऐकूया. जय हरी. मी रामनाथ घमाजी जठार, राहणार वाईभूती, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मला कृषी विभागातर्फे ड्रिबलर 50% अनुदान भेटलं आहे. हे ड्रिबलर मी गावातीलच एका एजन्सी म्हणून 7,000 रुपयात घेतलेलं 50% अनुदान म्हणजे मला याला 3,000 रुपयात पडलेलं आहे. या ड्रिबलरद्वारे मका, बाजरी, मूग, उडीद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचं पेरणी आपण करू शकतो. एका दिवसाला मी लगभग 2 एकर पेरणी केलेली आहे आणि योग्य अंतरावर आणि नियोजित पद्धतीने पेरणी केली जाते. जर कोणी शेतकऱ्याला हे घ्यायचं असेल तर कृषी विभागाच्या सहाय्याने हे जरूर घ्या आणि याचा फायदा जरूर सगळा फायदा होईल. ट्रॅक्टरचा जर खर्च म्हणायचा तर 1,500 रुपये एकराप्रमाणे 2 एकर मका पेरणीसाठी जवळपास 3,000 रुपयाला खर्च आला असता. तो खर्च आता माझा कमी झालेला आहे आणि एकदा घेतलेलं ड्रिबलर मी वेगवेगळ्या पिकांसाठी कधीही वापरू शकतो. धन्यवाद.